पहिले सामाजिक आशय असलेले मराठी नाटक 1855 मध्ये तृतीय रत्न हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी वयाच्या 28व्या वर्षी लिहिलेले आधुनिक मराठी साहित्यातील पहिले वास्तववादी आणि सामाजिक नाटक। हे नाटक मराठीतील पहिले सामाजिक आशय असलेले नाटक मानले जाते। या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील धार्मिक शोषण आणि अज्ञानावर कडाडून प्रहार केला। तृतीय रत्न हे महात्मा फुले यांचं एक महत्त्वाचं नाटक असून ते मराठी साहित्यातील आणि समाज सुधारणेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानलं जातं। या नाटकाचा मुख्य विषय समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि ब्राह्मणवादी शोषण यावर टीका करणे हा होता। तसेच शिक्षणाचे महत्त्व आणि समाज जागृतीचा संदेश यातून दिला गेला। तृतीय रत्न या नाटकामुळे सामान्य लोकांना सत्य ओळखण्याची आणि विचार करण्याची प्रेरणा मिळाली। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मते पहिले दोन रत्ने डोळे हे सर्वांकडे असतात, पण ज्ञान आणि शिक्षण हे तृतीय रत्न आहे जे त्याला खरं आणि खोटं यातला फरक शिकवते। जोपर्यंत शूद्र आणि अतिशूद्र लोक शिक्षित होत नाहीत तोपर्यंत त्यांचा मानसिक आणि आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होणार नाही। हाच या नाटकाचा मुख्य संदेश आहे।